हायवेवरून प्रवास करताना अचानक एका ठिकाणी गर्दी दिसते. गाड्या रांगेत उभ्या असतात आणि हवेत एक वेगळाच गोड सुगंध पसरलेला असतो. तुम्ही जवळ गेलात की लक्षात येतं इथे निरा मिळते. अनेकांना प्रश्न पडतो, ही हायवेवर मिळणारी निरा नेमकी असते तरी काय आणि ती कशापासून बनते? नैसर्गिक असते की केमिकल मिसळलेलं काहीतरी? आज आपण या प्रश्नांची उत्तरं सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी तन्वी सुनील आणि आपण पाहत आहात थेट वास्तव. निरा म्हणजे नेमकं काय हे आधी समजून घेणं महत्वाचं आहे. निरा ही ऊसापासून मिळणारी एक नैसर्गिक गोड आणि पौष्टिक द्रव स्वरूपात रसधार पदार्थ आहे. ऊस तोडल्यावर त्याचा रस काढला जातो, पण साध्या ऊसाच्या रसापेक्षा निरा ही थोडी वेगळी असते. ऊसाचा रस लगेच आंबायला लागतो, पण निरा आंबू नये म्हणून त्यावर विशिष्ट पारंपरिक प्रक्रिया केली जाते. त्यामुळे निरा ताजी राहते आणि तिची चवही वेगळी असते. हायवेवर मिळणारी निरा प्रामुख्याने ताज्या ऊसापासून बनवली जाते. ऊस स्वच्छ धुवून सोलून मशीनमध्ये टाकला जातो. त्यातून निघणारा रस लगेच गाळून घेतला जातो. या रसामध्ये पारंपरिक पद्धतीनुसार चुना, खाण्यायोग्य भाजीपाला किंवा औषधी वनस्पतींचे सूक्ष्म प्रमाण घातले जाते. याचा मुख्य उद्देश म्हणजे रस लवकर आंबू नये आणि त्याचा रंग व चव टिकून राहावी. ही पद्धत अनेक पिढ्यांपासून वापरली जाते. खूप लोकांना असं वाटतं की हायवेवर मिळणारी निरा म्हणजे काहीतरी केमिकल मिसळलेलं पेय असतं, पण प्रत्यक्षात बहुतांश ठिकाणी ती नैसर्गिक पद्धतीनेच तयार केली जाते. अर्थात प्रत्येक ठिकाणची गुणवत्ता सारखीच असत नाही. काही ठिकाणी स्वच्छतेची काळजी घेतली जाते, तर काही ठिकाणी नाही. त्यामुळे निरा कुठे आणि कशी तयार केली जाते हे समजून घेणं महत्त्वाचे ठरतं. निरा आणि साधा उसाचा रस यामध्ये मोठा फरक आहे. उसाचा रस काही तासात आंबतो, त्याची चव बदलते आणि पोटासाठी त्रासदायक ठरू शकतो. पण योग्य पद्धतीने तयार केलेली निरा आंबत नाही, हलकी लागते आणि शरीराला थंडावा देते. म्हणूनच उन्हाळ्यात किंवा लांब प्रवासात अनेक लोक निरा आवर्जून पितात. हायवेवर थांबून निरा पिणं अनेकांसाठी एक वेगळीच मजा असते. निरा केवळ चवीसाठी प्रसिद्ध नाही, तर तिचे आरोग्यदायी फायदे मोठ्या प्रमाणात सांगितले जातात. निरामध्ये नैसर्गिक साखर, मिनरल्स, लोह, कॅल्शियम आणि ऊर्जा देणारे घटक असतात. त्यामुळे थकवा कमी होतो, शरीराला लगेच ऊर्जा मिळते आणि उन्हामुळे होणारा अशक्तपणा कमी होतो. ग्रामीण भागात आजही निरा नैसर्गिक टॉनिक मानलं जातं. हायवेवर मिळणारी निरा अनेकदा मोठ्या ड्रममध्ये किंवा माठात ठेवलेली दिसते. लोकांना प्रश्न पडतो, ही इतकी वेळ ताजी कशी राहते? याचं उत्तर म्हणजे पारंपरिक ज्ञान. योग्य प्रमाणात वापरलेला चुना आणि स्वच्छता पाळल्यामुळे निरा काही तास, कधी कधी दिवसभरही टिकते. मात्र जर प्रमाण चुकलं किंवा स्वच्छतेकडे दुर्लक्ष झालं तर ती निरा पिण्यास योग्य राहत नाही. आजकाल काही ठिकाणी बाटलीबंद निरा ही मिळू लागली आहे. ही निरा प्रक्रिया करून, फिल्टर करून आणि पाश्चरायझेशन सारख्या तंत्राने पॅक केली जाते. अशा निराची सेल्फ लाईफ जास्त असते, पण हायवेवर मिळणाऱ्या ताज्या निराची चव वेगळीच असते, असं अनेकांचं मत आहे. ताजी निरा म्हणजे थेट ऊसापासून आलेली गोडी. ही बाटलीत क्वचित मिळते. निरा आणि ताडी यांमध्ये लोक गोंधळ करतात. लक्षात ठेवा, निरा ही नशारहित असते, तर ताडी ही आंबवलेली असल्यामुळे नशायुक्त असते. हायवेवर विकली जाणारी निरा ही साधारणपणे नशारहितच असते, पण तरीही खात्रीशीर ठिकाणाहूनच निरा पिणं केव्हाही चांगलं. चव, वास आणि रंग यावरूनही निरा ताजी आहे की नाही हे ओळखता येतं. आजही धावपळीच्या जीवनात लोक सॉफ्ट ड्रिंक्स, एनर्जी ड्रिंक्स पितात, पण निरा हे त्यापेक्षा अधिक नैसर्गिक आणि शरीराला कमी हानिकारक पेय मानलं जातं. म्हणूनच हायवेवर प्रवास करणारे ट्रक ड्रायव्हर, बस चालक आणि सामान्य प्रवासीही निरा आवर्जून पितात. ही केवळ तहान भागवणारी नाही, तर शरीराला ताजेतवाने करणारे पेय आहे. शेवटी एवढंच म्हणता येईल की हायवेवर मिळणारी ही निरा ऊसापासून बनलेली, पारंपरिक पद्धतीने तयार केलेली नैसर्गिक देणगी आहे. योग्य ठिकाणी स्वच्छतेची काळजी घेऊन तयार केलेली ही निरा आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. पुढच्या वेळी हायवेवर निरा दिसली तर तिच्या गोड चवीसोबतच तिचा हा संपूर्ण प्रवासही आठवून पहा, उसाच्या शेतापासून थेट तुमच्या ग्लासपर्यंत. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी थेट वास्तव या आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.